बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याची तुमची लायकीही नाही, पात्रताही नाहीये. तुम्ही पक्ष फिरून आली आणि आम्हाला सांगते अरे आम्ही निष्ठावंत आहे, आमच्या निष्ठेवर तू बोलण्याची तुझी लायकीच नाहीये. हो, त्यांना वेगवेगळी चांगली चांगली गिफ्ट लागायची. ती गिफ्ट जर त्यांना दिली तर त्या कुठे पुढे जाऊन काम करायच्या, किंवा त्यांना एखादं अडलं काम सांगितलं तर त्या करायच्या, नाहीतर हा बघू करू अशा पद्धतीने त्यांची उत्तरं असायची. पण मात्र एखादा माल आला तर ते काम मात्र 100% व्हायचं. जेव्हा नीलम गोरे शिंदे गटात, गद्दार गटात सामील झाल्या तेव्हा अक्षरशः शिवसेना महिला आघाडीने शिवसेना भवनाच्या खाली फटाके वाजवले, एकमेकींना पेढे भरवले, गुलाल उधळला की अरे आमच्या पक्षातली पनवती गेली. अक्षरशः केक सुद्धा कार्यकर्त्यांनी आणायचा की माझा वाढदिवस आहे, तो पण त्यांच्या मर्जीने आहे, त्या सांगतील त्याच. इव्हन जर त्यांच्याकडे कधी भेटायला आलो तर आधी ते आतमधनं बघायचे, जर त्यांना भेटायची इच्छा असेल तर ते आतमध्ये बोलवणार, नाही तर नाही. बरं इथं सोडा, मातोश्रीला सुद्धा ज्या ज्या वेळेला भेटायला जायचं, साहेबांना कुणी भेटायचं कुणी नाही भेटायचं, बॅरिकेड कुणासाठी लावायचे, बरं कुणाला पक्ष प्रवेश करून घ्यायचा कुणाचा नाही घ्यायचा, हे त्या काळी त्यांच्या हातामध्ये होतं. मग ह्यांनी काहीच नाही. दुपारी एबीपी माझाच्या एका मुलाखतीमध्ये नीलमताई यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एक गंभीर आरोप केला की त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की पद देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्हाला मर्सिडीज गिफ्ट करावी लागत होती. जर त्यांना मर्सिडीज गिफ्ट करावी लागत होती तर आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं त्यांनी 10 लाभाची पदं आतापर्यंत उपभोगली आहेत. मग 10 मर्सिडीज तुम्ही दिल्यात का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना? या निमित्तानं त्यांना हा प्रश्न आहे. मग त्या 10 मर्सिडीजची त्यांनी पावत्या सादर कराव्यात, त्यांनी पुराव्यानिशी हे सिद्ध करावं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही 10 मर्सिडीज गिफ्ट केलेल्या आहेत. आणि मग तुमच्याकडे जर मर्सिडीज देण्या एवढा पैसा असेल तर ईडीने याबाबत चौकशी करावी की एवढा पैसा आला कुठून, 10 मर्सिडीज देण्या एवढा पैसा आला कुठून. नक्कीच आम्हाला ती मर्सिडीज आहे ना छोटी खेळण्यातली, ती प्रतिकृती त्यांना गिफ्ट करायची होती की ही तुम्हाला तुमच्यासाठी आणलेली या छोट्याशा गाडीवर बसण्याच्याच लायकीच्या तुम्ही आहात, त्याच्यावरच बसा आणि त्याच्यावरतीच प्रवास करा. तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याची तुमची लायकीही नाही, पात्रताही नाहीये. तुम्ही त्याच्यावरती कृपा करून बोलू नका आणि कुठलाही शिवसैनिक हे सहन करणार नाही. आता तरी छोटी झलक आहे, केवळ अर्ध्या तासात सगळ्या महिला या गोळा झालेल्या आहेत, पण हे रौद्र रूप आम्ही त्यांना निश्चितच दाखवणार. हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे, ही सगळ्या कार्यकर्त्यांना आलेला अनुभव आहे. इव्हन त्यांच्या वाढदिवसापासूनचा खर्च, मांडव असेल, LED माळा असेल, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना कार्यकर्त्यांची मदत लागायची, कार्यकर्त्यांना त्या कामाला लावायच्या. अरे बाबा तू हे कर, तू ते कर. म्हणजे ही काय पद्धत आहे? तुम्ही कार्यकर्त्यांना उभं करायचं का कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं? आम्हाला तर फार वाईट आला, खूप वाईट आला, खूप वाईट अनुभव आला. आमची महिला आघाडी जी पूर्वीची होती त्या महिला आघाडीमध्ये फाटाफूट करणं, गटबाजी करणं, हे सगळ्यात उत्तम उदाहरण हे म्हणजे नीलम गोरे. तिने कधीही पक्षवाढीसाठी काही चांगलं केलेलं नाहीये. तिने फक्त आतापर्यंत स्वतःचा स्वार्थ बघितला, स्वतःला कसं काय मिळेल हेच फक्त ती बघत गेली. तिने कधीही पक्षाचा विचार केलेला नाही. ती 10 पक्ष फिरून आली आणि आम्हाला सांगते अरे आम्ही निष्ठावंत आहे, आमच्या निष्ठेवर तू बोलण्याची तुझी लायकीच नाहीये. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जे सांगितलंय ना की आम्ही 10 मर्सिडीज तिने दिलेल्या आहेत, तर त्याच्या पावत्या तिने सादर केल्या पाहिजे, पुराव्यानिशी तिने ते सिद्ध केलं पाहिजे की 10 त्यांनी मर्सिडीज साहेबांना भेट दिलेल्या आहेत. आणि जर दिल्या आहेत तर ईडीने सुद्धा त्यांची चौकशी केली पाहिजे, सीबीआयने सुद्धा त्यांची चौकशी केली पाहिजे की एवढा नीलम गोरे यांच्याकडे पैसा आला कुठून. शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल विधान केलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्यावर पद मिळत असल्याचे नीलम गोरे यांनी म्हटले. त्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा समाचार शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी घेतला. पेडणेकर म्हणाल्या की नीलम गोरे या RPI आठवले गटाच्या होत्या, त्यानंतर शिवसेनेत आल्या. शिवसेनेत पदासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते त्यांनी त्या पुराव्याशी सिद्ध करून दाखवावे, अन्यथा आम्ही ठाकरेंची महिला संघटना त्यांना सोडणार नाही, आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाऊ, असे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी नीलम गोरे यांना 4 वेळा विधान परिषद दिली, त्यानंतरही त्यांना काय कमी पडले असा प्रश्न विचारत किशोरी पेडणेकर म्हणाल्या, तू तिथं गेली आहेस ना, मग आता त्या ठिकाणी सुखात राहा, नाहीतर तुला सोडणार नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी तसेच प्रतिक्रियेत किशोरी पेडणेकरांनी नीलम गोरेची मातोश्री संदर्भातली कुंडलीच बाहेर काढलेली आहे. 3 वेळा आमदार, 2 वेळा उपसभापती झालेल्या या बाईने किती मर्सिडीज दिल्या
आणि कोणाला दिल्या हे सांगावं, असा वार पेडणेकरांनी केला. तसेच किशोरी पेडणेकर म्हणाल्या की ती माझी सहकारी कधीच नव्हती. स्वतःला हुशार समजणारी बाई वेळ न बघता काही बराळते. 3 वेळा आमदार, 2 वेळा उपसभापती झालेल्या या बाईने किती मर्सडीज दिल्या आणि कोणाला दिल्या हे सांगावं, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे. तर किशोरी पेडणेकर यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.